स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या अशी सूचना शरद पवार यांनी पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पदाधिकारी, आमदार आणि खासदारांना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही, केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या असं शरद पवार यांनी म्हटलंय। बैठकीमध्ये पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीत भाजप सोबत युती नकोच असा सुद्धा पवार यांनी पुनरुच्चार केल्याची माहिती सूत्रांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा पहिला पक्ष ठरलाय ज्यानं अशी स्पष्टपणे भूमिका मांडली अशी माहिती सूत्रांनी दिली। अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, आता शरद पवार यांनी म्हटले की जे मूळ ओबीसी आहेत त्यांनाच उमेदवारी दिली पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटले। बैठकीत त्यांनी नेमकं काय काय म्हटलंय, काय सूचना केल्या? अगदी बरोबर आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी आज बैठक झाली आणि या बैठकीत आमदार, खासदार तसेच महत्वाचे पदाधिकारी, कोर कमिटीचे सदस्य उपस्थित होते आणि याच बैठकीच्या दरम्यान शरद पवार यांनी जे पदाधिकारी आहेत, आमदार, खासदार आहेत त्यांना स्पष्ट सूचना दिल्याची माहिती मिळते। ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार आहेत त्यांनाच या निवडणुकीमध्ये म्हणजे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात यावी। जर या ठिकाणी उमेदवार नसेल मूळ ओबीसी तर ज्यांनी आता अशा प्रकारचं प्रमाणपत्र मिळवलेलं आहे त्यांनाच ही उमेदवारी देण्यात यावी, जेणेकरून जे मूळ ओबीसी आहे त्यामध्ये त्यांना कुठेतरी राग व्यक्त होणार नाही या निवडणुकीत आणि त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पडणार नाही। या अनुषंगाने अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। त्याचबरोबर निवडणुका झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपासोबत किंवा निवडणुकीच्या आधी सुद्धा भाजपासोबत न जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं या ठिकाणी अशी माहिती मिळते आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी हा जो एक प्रकारचा वाद निर्माण झालेला होता तो निवडणुकीच्या दरम्यान उफाळून येऊ नये, कुठल्याही पक्षाला याचा फटका बसू नये यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटानं हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मूळ ओबीसी उमेदवारांनाच संधी द्या असं शरद पवार यांनी म्हटलंय। सोबतच कोणत्याही परिस्थितीत भाजप सोबत युती नको असा पुनरुच्चार सुद्धा शरद पवारांनी केला।